तर हिंगोलीमध्ये 50 कुणबी मराठ्यांना प्रमाणपत्राचं वाटप केलं जाणार आहे। मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळेल। दुसरीकडे कळमनुरी शहरात ओबीसींचा एल्गार मोर्चा सुद्धा आहे। लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे। आज मराठवाड्यातील हिंगोलीत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप केलं जाईल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया मराठवाड्याला आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, थोड्याच वेळात म्हणजे साधारणतः 9च्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या मुख्य सोहळ्याच्या ठिकाणी दाखल होतील आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम निमित्तानं ध्वजारोहण पार पडेल। पण त्याचबरोबर मुख्यमंत्री आज मराठवाडा दौऱ्यावर असताना तिथं प्रमाणपत्रांचं सुद्धा वाटप केलं जाणार आहे। कुणबींना अनेक कुणबी प्रमाणपत्र या ठिकाणी दिली जातील। या सगळ्या परिसरामध्ये जे काही नोंदी आता समोर आलेल्या आहेत त्या ठिकाणी हिंगोलीत विशेषतः 50 कुणबी मराठ्यांना या प्रमाणपत्राचं वाटप होणार आहे। हे टायमिंग फार महत्त्वाचं आहे। लागवीजी छत्रपती संभाजीनगर म्हणजेच मराठवाड्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत। निमित्त आहे 17 सप्टेंबर म्हणजे ध्वजारोहणासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत। तर दुसरीकडे हिंगोली या ठिकाणी मराठा समाजातील काही जणांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटपही करण्यात येणार आहे। हे कुणबी प्रमाणपत्र हे एक महत्त्वाचं दस्तऐवज आहे, महत्त्वाचा एक कागद आहे। मात्र तो 17 सप्टेंबर म्हणजेच निजामांच्या तावडीतून मुक्त झाल्याच्या नंतर आता एक महत्त्वाचा हा दिवस आजचा असतो आणि त्यानंतर हिंगोलीमध्ये सुद्धा हे प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगरातील सिद्धार्थ उद्यान या ठिकाणी असलेल्या स्मृती स्मारकाजवळ असलेलं ध्वजारोहण जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर जिल्हाधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण केलं जाणार आहे। आपण पाहताय हे जो स्तंभ आहे तो पूर्णपणे सजवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण जे आहे ते केलं जाणार आहे। आणि मराठवाड्यासाठी एक महत्त्वाचा दिवस म्हणजे 17 सप्टेंबर, कारण अन्यायाच्या विरोधामध्ये लढावं लागलं, त्यासोबत प्राणाची आहुती द्यावी लागली। प्राण जे होते ते गेले, मात्र तरी सुद्धा आमचा संघर्ष गेलेला नव्हता। त्यामुळे जोपर्यंत मराठवाडा मुक्त होत नाही तोपर्यंत जो संघर्ष होता तो सुरू होता आणि अखेर तो संघर्ष संपला आणि 17 सप्टेंबर म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी अखेर निजामाच्या तावडीतून मराठवाडा जो होता तो मुक्त झाला। त्यानंतर आता एक महत्त्वाचा दिवस म्हणजेच आजचा मुख्यमंत्री महोदय हे स्वतः या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण केलं जाईल आणि त्यासोबतच इतर मंत्री महोदय देखील यावेळेला उपस्थित राहणार आहेत। आजचा दिवस जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि उपस्थित असताना या ठिकाणी जे मान्यवर आहेत मान्यवर सुद्धा म्हणजेच मंत्री महोदय उपस्थित राहतील आणि त्यासोबतच आजच्या दिवसाच्या या माध्यमातून का होईना काही योजनांची घोषणा जी आहे ती मुख्यमंत्री करतील का, मराठवाड्याच्या पदरी काही पडेल का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी तुर्तास धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। वळूया पुढल्या बातमीकडे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।